मरगाईच्या नाव चांग भले, अवघड कानाच्या नाव चांग भले, बाळूमामाच्या नाव चांग भले. कैताळ घेतो असा सभेमध्ये येतो आणि सर्व सभेला आम्ही नमस्कार करतो. बरोबर. ब्रीद हे गुरुचं वागवतो, सुमरान बिरुबाचं मी म्हणतो. गणराज गणपती करीतो तुझी स्तुती, द्यावी ज्ञानमती. 14 विद्या आणि 64 कळा आहेत तुझ्या हाती. बरोबर. म्हणून म्हणतात तुम्हाला गौरीचा हा गणपती. सभेमध्ये गाण्यासाठी द्यावी मला मती, टाळ माझ्या हातात खळखळती. मरगाई वीरदेवाचा वरदास्त आहे माझ्या शिरावरती. सर्व सभेला करीतो विनंती आणि लावतो बघा धनगरी गाण्याला गती. सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान कुणाच, सुंबरान कुणाच. सुंबरान मांडल, सुंबरान कुणाच, सुंबरान कुणाच, सुंबरान कुणाच. मला विद्या दिल्या गुरुच, विद्या दिल्या गुरुच, विद्या दिल्या गुरुच, वन काशी लिंगाच. विद्या दिल्या गुरुच, विद्या दिल्या गुरुच, वन काशी लिंगाच, वन काशी लिंगाच. या बाळू मामाच माझ्या देवायाच्या बनीच, देवायाच्या बनीच, माया काया देवीच. श्रेया बाळू मामाच, श्रेया बाळू मामाच, माया काया देवीच, मायाच्या बनीच. मरगाई देवीच, वीर या हनुमंताच, चरण त्यांची वंदून जातो माझ्या वाटेला. मरगाई देवीच, मरगाई देवीच, चरण त्यांची वंदून जातो माझ्या वाटेला. माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला, मैमालई वशियाला. शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला, मैमालई वशियाला. शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला, मैमालई वशियाला. शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला, मैमालई वशियाला. या श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, वारा झुळझुळ वाहतो या, मी गाण प्रीतीच गातो या. श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, वारा झुळझुळ वाहतो या, गाण प्रीतीच गातो या. श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, वारा झुळझुळ वाहतो या, मी गाण प्रीतीच गातो या. श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या, झुळझुळ वाहतो या, गाण प्रीतीच गातो या. बघा ढोलाच्या तालावर आमचा आवाज चढतो या, आवाज चढतो या, घुमक्या तालात डुलतो या. ढोलाच्या तालावर आमचा आवाज चढतो या, आवाज चढतो
वाटला जातो माझ्या वाटला जातो माझ्या वाटेला जातो माझ्या वाटेला अरे पूर्वी काळाला भयासूर वनाला पूर्वी कालाला भयासूर वनाला देवाच्या आईला गंगा स्वरावंतीला देवाच्या आईला गंगा स्वरावंतीला गर्भराईला उदराला दिवसान दिवस गर्भरायला उदराला दिवसान दिवस लागलं तिला लुटायला लागलं तिला लुटायला लागलं तिला लुटायला लागलं तिला लुटायला वर्दी कळाली कुणाला तिच्या मग बापाला वरती कळाली कोणाला तिच्या मग बापाला साताला माडीला भयासूर वनाला देवाच्या मातला आणि गंगा स्वरावंतीला गर्भरायला उदराला त्या टायमाला दिवसानं दिवस तिला लागली लुटायला महिन्या मागून महिने लागली सरायला आणि हा वर्तमान कळला तिच्या बापाला म्हणजे राजा दुराईताला आणि कळाल्यानंतर त्या टायमाला रागाला राजा दुराईताला रागाच्या भरात बापाच्या मनी विकल्प उत्पन्न झाला त्या टायमाला झाल्यानंतर त्या पुढल्या बाजूला ठेवायची नाही म्हणला लाडक्या लिखीला आणि या रागाच्या भरात राजा दुराईताने काय केलं त्या टायमाला काय केलं त्या पुढल्या बाजूला सर्व विषयाची जनावर मारून त्याचं डोहाळ जेवण त्या टायमाला केलेलं जेवण त्या ठिकाण्याला तयार करायला केलं. आणि ते डोहाळ जेवण घेऊन चौगी दाशी त्या टायमाला निघून कुठं आल्या त्या पूर्वीच्या काळाला डोहाळ जेवणांचं दुर्ड शिरा मात्याला लावून त्या टायमाला निघून कुठं आल्या त्या ठिकाण्याला वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत हा चौघी जण दाशीव चालल्या बघा निघून वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत हा चौघी जण दासीव चौघी जण दासीव चौघी जण दासीव चालल्या बघा निघून भयासूर वनाला भयासूर वनाला सात ताल माडीला सात ताल माडीला सात ताल माडीला भया सुरवनाला भया सुरवनाला सात ताल माडीला सात ताल माडीला सात ताल माडीला सात ताल माडीला जात्याल्याच वेळेला जात्याल्याच टायमाला जात्याल्याच वेळेला हाबी वर्तमानव हाबी वर्तमानव वर्तमान कळाला जात्याल्याच वेळेला जात्याल्याच टायमाला जात्याल्याच वेळेला युत वर्तमानव युत वर्तमानव वर्तमान कळाला विषाच्या जनावराचं डोहाळ जेवण घेऊन त्या टायमाला निघून कुठं आली त्या ठिकाण्याला चौघी दाशी लागल्यात वाट चालायला इकडं अंतरी कळलं होतं देवा बिरापाला देव बिराप्पा बोलतोय मातेला काही लागला होता बोलायला माता माऊली सांगतो ऐक तुला या ठिकाणी आता काही सांगतोय त्या ठिकाण्याला तुझ्या मायारच जेवान मायारच जेवान हिमाकान येईल दिमाकान खाशील मायारच जेवान मायारच जेवान हिमाकान येईल दिमाकान खातील देव माझा बिरापा देव माझा बिरापा बोलायाला मागला सांगायाला लागला देव माझा बिरापा देव माझा बिरापा बोलायला लागेला सांगायला लागेला
सातीला जाब केला देवानं त्या टायमाला कसा तरी जाब केला त्या टायमाला इकडे चौकीदाशी वाटचाल करीत आल्या साताला माढीला विषाचं जेवणाच्या दुर्ढ्या ठेवल्या सोरावंतीच्या पुढल्या बाजूला ठेवल्यानंतर त्या ठिकाण्याला आनंदाच्या भरामध्ये सोरावंती लागली डोहाळ जेवण जेवायला अंतरी कळलं होतं देवा बिरापाला माताच्या नरढ्यापाशी येऊन देवानं काय केलं त्या टायमाला काय केलं त्याच्या पुढल्या बाजूला विषाचा घास आपल्या उजव्या दाढत धरणार चांगला घास माताच्या पोटात सोडणार देवानं नवल केलं त्या टायमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला इकडे दाशी लागल्यात वाट बघायला विषाच्या जेवणापासून सोरावंती मरण पावल त्या टायमाला अशी तरी लागली होती वाट बघायला परंतु पूर्वीपेक्षा रूप तेच तिचं सुंदर लागलं होतं दिसायला असा चमत्कार पाहून त्या टायमाला चौघी दाशी परत निघून गेल्या राजा दुरायताच्या वाड्याला गेल्यानंतर त्या टायमाला सोरावंतीनं मनाचा विचार करायला देवानं सांगितल्याप्रमाणे विषाच्या जनावराचं ते डोहाळ जेवण तिने काय करायला काय केलं त्याच्या पुढल्या बाजूला दुर्ड्या घेतल्या संगतीला सोरावंती निघून कुठं आली त्या टायमाला ते निघून आली त्या ठिकाण्याला कृष्णा कोय नाव बघा नदीला कृष्णा कोय नाव बघा नदीला कृष्ण कोण नाव बघा नदीला कृष्ण कोण नाव बघा नदीला कृष्णा कोय नाव बघा नदीला कृष्णा कोय नाव बघा नदीला कृष्ण कोण नाव बघा नदीला कृष्ण कोण नाव बघा नदीला तीन विषयाचं बघा जेवान नदी मध्ये बघा सोडायला विषयाचं बघा जेवण नदी मध्ये बघा सोडायला नदी तलय बघा मासव मरण बघाव आता पावल नदी तलव बघा मासव मरण गाव आता पावल प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला विषाचं जेवण सोरावंतीनं सोडलं कृष्णा कोयना नदीला त्यामुळे नदीतील मासं मरण पावायला त्यावेळी प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला रागाला मच्छीला बोलतीया सोरावंतीला तुझ्या एका बाळाच्या पायात त्या टायमाला माझं हजारो मास मेलं त्या ठिकाण्याला हजारो जीवांचं प्राण घेतलं शाप आहे या ठिकाण्याला आज जन्मता तुझ्या बाळाची आणि तुझी 7 दिवसात ताटातूड होणार त्या टायमाला अशी तरी तिनं शापवाणी दिली त्या ठिकाण्याला वाईट वाटलं सोरावंतीच्या जीवाला निघून आली होती 7 तालमाडीला आल्यानंतर त्या ठिकाण्याला दिवसा मागून दिवस लागले जायला सोरावंतीनं लकुटा धाडला बापाला बापा दौलता पित्या श्रीमंता सांगतो ऐक तुला या ठिकाणी आता असा तरी लकुटा पाठवायला माझ्या सेवेसाठी बर का चौघी दाशी पाठवून दे 7 तालमाडीला आणि अशी तरी लागली होती लकुटात लिहायला त्यावेळी लिकीच्या इच्छेप्रमाणे राजा दुरायतानं 4 जणी दाशी त्या टायमाला पाठवून दिल्या त्या ठिकाण्याला पाठवून बघाव दिल्यात पाठवून बघाव दिल्यात पाठवून बघाव दिल्यात पाठवून बघाव दिल्यात भयासुर बघाव वनाला भयासुर बघाव वनाला भैयासुर बघाव वनाला भैयासुर बघाव वनाला 7 ताल बघाव माडीला 7 ताल बघाव माडीला 7 ताल बघाव माडीला 7 ताल बघाव माडीला माझ्या देवायाच्या बघाव आईला सत्वशील बघाव बाईला देवायाच्या बघाव आईला सत्वशील बघाव बाईला 7 ताल बघाव माडीला झालं नव बघाव मयन सत्वशील बघाव आईला झालं नव बघाव मयन झालं नव बघाव दिवस झाल्या नव बघाव घटकाय झालं नव बघाव दिवस झालं नव बघाव घटका इकडे 7 ताल माडीला
देवाच्या आईला 9 महिने 9 दिवस 9 घटका त्या टाइमाला पूर्ण झाल्या त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला त्यावेळी प्रसूत वेळा लागल्या सोरावंतीला चौघी दाशी टपून बसल्या त्या ठिकाणी आता बाळ निघून येईल त्या टाइमाला बाळाचा जन्म होताच बाळाचा प्राण घ्यायचा त्या वेळेला अशा तरी लाल्या होत्या विचार करायला तेवढ्यात प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला अंतरी कळलं देवा बिरहापाला पोटातील बाळाला कळाल्यानंतर त्या टाइमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला देवा बिरहापानं मातेच्या उजव्या कुशीमध्ये लात मारायला बाळ निघून आला बाहेरल्या बाजूला देव निघून आला बाहेरच्या बाजूला चौघी जणी दाशीशनी देवानं काय करायला काही केलं त्या ठिकाण्याला लात मारली त्या ठिकाणी आता लात मारल्यानंतर त्या टाइमाला चौघी जणी दाशी बर का 7 ताल माडीवरून पडायला दात त्यांचं पडून गेलं त्या ठिकाण्याला पडल्यानंतर त्या टाइमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला त्यावेळी राजा दुरायतानं परत दाशी पाठवून दिल्या 7 ताल माडीला उकळतं पाणी त्या बाळाच्या आणि सोरावंतीच्या अंगावर ओतून त्याचा प्राण घ्या त्या ठिकाणाला असं तरी लागला होता ताकीद द्यायला चौघी दाशी लागल्यात उकळतं पाणी ओतायला सोरावंती बोलती हा त्यानाला घार पाणी ओतायसाठी बापानं पाठवून दिले काय तुम्हाला माझ्या सेवेला असं बोलत असताना त्या टाइमाला उडलेल्या चिकड्या त्या दाशींच्या अंगावर उडून त्या टायमाला अंग त्यांचं फोडान भरायला तो चमत्कार पाहून त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला सुंदर ते ध्यान उभा विटेवर सुंदर ध्यान उभा विटेवर सुंदर ते ध्यान उभा विटेवर सुंदर ध्यान उभा विटेवर आवडे निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान आवडे निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान आवडे निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर देवा याचे ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करे कटावर ठेवोनिया करे कटावर देवा ठेवोनिया करे कटावर ठेवून या करे कटावर देवा ठेवून या पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा पाण्यामध्ये माझा झोप घेई कैसा जाऊ त्याच्या वंशात तेव्हा कळे 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 चौघी जण दाशींचं अंग फोडानं भरायला तिने हा घडलेली सर्व हकीकत सांगितली राजा दुरायताला सांगितल्यानंतर त्या टायमाला राजानं मनाचा विचार करायला चौघ दासूद बोलवून घेतलं त्या ठिकाणी आता हा आणि काय लाला होता जासुदाना बोलायला जावा 7 ताल माडीला भयासूर वनाला आणि सोरावंतीच्या पुढचा बाळ उचला आणि त्याला अटंग्या वनात नेऊन ठार मारून त्या वेळेला असा तरी लाला होता ताकीद द्यायला शस्त्र रक्तानं भरलेली दाखवाय आणा आम्हाला जन्माचं इनाम तुम्हाला असं म्हणल्यानंतर त्या टायमाला चौघ जण दासूद त्या टायमाला शस्त्र हातामध्ये घेऊन त्या वेळेला निघून कुठं आली त्या ठिकाण्याला वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत चौघ जण दासूद आल बघा निघून चौघजण दासुदेव आलं बघा निघून भयासूर वनाला एवढ्या बघा वेळेत भैयासूर वनाला एवढं बघा वेळेत देवायाच्या आईनं गंगा सोरावंतीनं देवायाच्या आईनं गंगा सोरावतीनं 5 पकवानाची व 5 बघा ताटव पाची भगवानाची वय पाच बघा ताटवय कार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला शस्त्र हातामध्ये धरायला चौघ जण दासूद लागल्यात वाट चालायला एवढ्यात सोरावंतीनं काय करायला काय केलं त्या टायमाला 5 पकवानाची 5 ताट त्या पाळण्याच्या खाली ठेवायला आणि त्यावर बाळ ठेवला त्या टायमाला चौघ जण दासूद सोन्याच्या हा पाळणा त्याला रेशमी दोऱ्या लावून त्या टायमाला पाळणा घेऊन निघून कुठं आले त्या ठिकाण्याला घेऊन आलं होतं 7 ताल माडीला आल्यानंतर त्या टायमाला बोलत्यात राजाच्या लेकीला आणि या देवाच्या आईला गंगा सोरावंतीला काहीतरी लालं होतं बोलायला तुझा लाडका मुलगा तुझ्या बापानं दाखवण्यासाठी घेऊन येण्यासाठी पाठवून दिले आम्हाला असं तरी लागली होती तर बोलायला त्यावेळी प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला सोरावंती
सत्वाच्या जोरावर असणारी पतिव्रता स्त्री, तिच्या मनात काही दुष्ट हेतू नव्हता त्यावेळेला. आणि त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला आहे? काय केलं त्या टायमाला? बाळ आपला बापाला दाखवायचा नाही तर कुणाला दाखवायचा म्हणून तिनं बाळ त्या चौघा दासुदांच्या स्वाधीन करायला. आणि केल्यानंतर त्या टायमाला चौघा जण दासुदानी पाळणा लावला श्रीरामा त्याला. आणि निघून कुठं आली त्या टायमाला? वाट चाल करीत, वाट चाल करीत, वाट चाल करीत, वाट चाल करीत. चौघ जण दासुद चाल बघा निघून. चौघजण दासुद चाल बघा निघून. भयासुर वनाला, भयासुर वनाला, भयासुर वनाला, भयासुर वनाला. गेलेल्याच वेळेला, गेलेल्याच टायमाला गेलेल्याच वेळेला, गेलेल्याच टायमाला. विचार केला मनाला, विचार केला देनाला. विचार केला मनाला, विचार केला देनाला. पाळणा लावला श्रीरामा त्याला. चौघ जण दासूद लागल्यात वाट चालायला. आणि वाट चालत निघून कुठं आली त्या टायमाला? वाटचाल करीत दासूद आलं त्या भयासुर वनाला, किरदाट झाडी जंगलाला. आणि काय केलं तिने त्या टायमाला? पाळणा ठेवला धरतरीला. आणि त्या ठिकाण्याला बाळाचं रूप तेज बघून वाईट वाटलं त्या चौघा दासुदांच्या जीवाला. बाळाला उचलून तिने शिरामाती लावायला. एवढ्यात 5 पकवानाची ताट नजर पडली त्यांना. चौघा दासुदाने हात लावला शिराला, मनामध्ये विचार करायला. त्याच्या मातेच्या हातचं 4 घास खाऊन या ठिकाणी आता. असं पाप नाही करायचं त्या टायमाला. तुझ्या बाळाचा जीव प्राण घेणं हे शोभत नाही आपल्याला. पाप कुठं फेडायचं आपण त्या वेळेला. अशी तरी आली होती ते विचार करायला. म्हणून त्या चौघा दासुदानी काय केलं त्या टायमाला? काय केलं त्याच्या पुढल्या बाजूला? बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा, बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा. बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा, बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा. बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा. बाळा याचा पाळणा, तान्या याचा पाळणा. वटल्याल्या झाडाला, वटल्याल्या झाडाला, वेटल्याल्या झाडाला, वेटल्याल्या झाडाला. सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले. सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले, सुंबरानय मांडले. देवाचरण वंदून, देवाचरण वंदून, देवाचरण वंदून, देवाचरण वंदून. जातो माझ्या या वाटला, जातो माझ्या या वाटला. जातो माझ्या या वाटेला, जातो माझ्या या वाटेला. प्रकार कोणता घडायला हाय? कोणता तरी प्रकार घडायला. चौघा जण दासुदानी मनाचा विचार करायला. त्या कुदळी नंदन बनाला, जळकटीच्या वनाला. काय केलं त्यांनी त्या टायमाला? काय केलं त्याच्या पूर्वीच्या काळाला? देवाचा पाळणा बरं का त्या वेळेला. काय केला तिने त्या ठिकाण्याला? वटलेल्या पिपळाच्या झाडाच्या शेंड्याला बांधायला हाय. बांधल्यानंतर त्या टायमाला चौघ जण दासूद बरं का निघून गेलो राजा दुरायताच्या भेटीला. गेल्यानंतर त्या टायमाला प्रकार कोणता घडायला हाय? कोणता तरी प्रकार घडायला. देवता अटंग्या वनाला हाय, किरदाट जाडी जंगलाला. हे अंतरी कळलं होतं कुणाला? कुणाला कळलं त्या टायमाला? कैलासाच्या देवाला, व कैलासाच्या देवाला, कैलासाच्या देवाला, कैलासाच्या देवाला. कैलासाच्या देवाला, व कैलासाच्या देवाला, कैलासाच्या देवाला, कैलासाच्या देवाला. देव माझा बघा
शंकर वय विचार उता करीत वय न देव माझा योग शंकर वय विचार होता करीत वय देव यो माझा शंकर वय विचार उता करीत वय न देव माझा शंकर वय विचार होता करीत वय न कैलास बगा सोडून वय कैलास बगा सोडून वय न कैलास बगा सोडून वय न कैलास बगा सोडून वय न देवी बघाता पार्वती वय संगतीला बघा घेऊन वय न देवी बगाता पार्वती वय संगतीला जगा घेऊन वय न देव आलाया निघून वय आटंग्याच यावनाला वय न देवाला या निघून वय आटंग्या बगावनाला वय अंतरी कळवतं कैलासपती भगवंताला देवा शंकराला देवी पार्वती घेतली संगतीला विमानात बसून त्या टाइमाला देव निघून कुठं आला त्या पूर्वीच्या काळाला शिव पार्वती उभायताची जोडी वाटचाल करीत त्या वेळेला विमानात बसून आली त्या भयासूर वनाला आल्यानंतर त्या टायमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला देवा शंकरानं बाळाचा पाळणा त्या पिपळाच्या वटलेल्या शेंड्याला बघायला देवानं मनामध्ये विचार करायला कसा तरी विचार केला त्या टायमाला बाळाची सोय आपण पाहिजे करायला म्हणून या भोळ्या देवशंकराने काय केलं त्या ठिकाण्याला वाटचा वाटसूर एखादा येईल बाळाचा पाळणा सोडून नेल त्या वेळेला म्हणून त्या झाडाच्या बुडक्यापासून झाडाला सर्व विंगाळ ठेवलं त्या वेळेला मावच चुंगाळ केलं त्या ठिकाण्याला झाडावरती ठेवायला ठेवल्यानंतर त्या टायमाला महवाचा गड्डा ठेवला झाडाच्या पाळण्याच्या वरल्या बाजूला राघू मैनाची माहवाची जोडी करून त्यावर बसवायला बाळबुक्यानं व्याकुळ होईल त्या टायमाला तोच मारा मावाच्या गड्ड्याला मध पाडा बाळाच्या मुखात त्या वेळेला अशी तरी सुई केली त्या टायमाला ताकीद दिली हरिश्चंद्र वाऱ्याला जर बाळ लागला रडायला तर झोका दे त्या टाइमाला अशी तरी ताकीद द्यायला देवा शंकराचा 5 फड्याचा भुजिंग ठेवला बाळाच्या पाळण्याच्या वरल्या बाजूला सावली रक्षणार्थ धरण्याला अशी तरी सुई केली त्या भोळ्या देवशंकराने त्या टायमाला बाळाची सोयी करून त्या टाइमाला शिव पार्वती उभायताची जोडी त्या टाइमाला निघून कुठे गेली त्या ठिकाण्याला विमानात बसून 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 अन उभायताची जोडी चालली बघा निघून चालली बघा निघून चालली बघा निघून विमानात बसून विमानात बसून चालली बघा निघून चालली बघा निघून न कैलास गादीला 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 तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे तुमको तेरे परदेसी साथ क्या निभाओगे सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे प्रकार कोणता घडायला हा कोणता प्रकार घडायला अशा तऱ्हेनं बाळाची सुई करायला शिव पार्वती उभायताची जोडी विमानात बसून गेली कैलासाला गेल्यानंतर त्या टायमाला इकडं चिंचणी नगराला
काय झालं त्या ठिकाण्याला कारंड्या मायवाचं राजहंस मांजर बर का शेजारणीची नासाधूस केल्यामुळं डोंगरच्या यल्लवानं मारलं होतं त्यावेळेला. मारल्यानंतर वाईट वाटलं होतं कुणाला. ह्या कारंड्या मायाकाला काय केलं तिनं त्या ठिकाण्याला मांजराच्या पायात हट्ट धरला चिंचणी नगराला. मांजर मेल्यापासून मायाका अन्न पाणी खाईना तिच्या डोळ्याचं पाणी तुटना त्यावेळेला. असा तरी आली होती दुःख करायला. त्यावेळी डोंगरच्या यल्लून वडील बनीनं मनामध्ये विचार करायला. कसा तरी विचार केला त्या टायमाला. माया कापली लहान बन आहे त्यावेळेला हे काडी आहे त्यावेळेला. म्हणून शांतीनं त्या ठिकाण्याला तिचं राजहंस मांजर पाहिजे आपण दाखवायला म्हणून 5 जण बनीशनी पत्रिका धाडल्या त्या टायमाला. पत्रिका धाडल्याप्रमाणे त्या ठिकाण्याला बनी जमा गोळा झाल्या त्या चिंचणी नगराला. झाल्यानंतर त्या ठिकाण्याला ढोल वाजू दे गीत मला गाऊ दे. वाजू दे गीता मला गाऊ दे. ढोल वाजू दे गीत मला गाऊ दे. वाजू दे गीता मला गाऊ दे. भंडाऱ्याच्या नादी बिरदेव आमचा खेळू 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 दे. उठ निंबाड दादा मारता पडोलाला. उठ निंबाड दादा मारता पडोलाला. मारता पडोलाला कर जागा देवाला. मारता पडोलाला कर जागा देवाला. उठ माळी दादा बैल झूप राटाला. 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 पाणी जाऊ दे पाटाला खारकीच्या देटाला. पाणी जाऊ दे पाटाला खारकीच्या देटाला. घुमू दे रामा पवा वाजू दे. घुमू दे रामा पवा वाजू दे. भंडाऱ्याच्या नादी बिरदेव आमचा खेळू दे. भंडाऱ्याच्या नादी बिरदेव आमचा खेळू दे. प्रकार कोणता घडायला हा? कोणता तरी प्रकार घडायला. 7 जणी भनी बरका जमा गोळा झाल्या चिंचणी नगराला. शिदुऱ्या बुत्त्या घेतल्या संगतीला आणि या 7 जणी भनी मिळून त्या टायमाला निघून कुठं आल्या त्या पूर्वीच्या काळाला. वाटचाल करीत त्या वेळेला. निघून कुठं आल्या त्या ठिकाण्याला. वनानं वन हिंडत वनानं वन दुंडत त्या टायमाला. निघून तरी आल्या त्या ठिकाण्याला. भनी चालल्या निघून वे. भनी चालल्या निघून वे. भनी चालल्या निघून वै. भनी चालल्या निघून वै. भनी चालल्या निघून वे. भनी चालल्या निघून वे. भनी चालल्या निघून वै. भनी चालल्या निघून वै. वनान वन हिंडत वे. वनान वन धुंडत वे. गेल्या पयाल्या वनाला वै. गेल्या पयाल्या वनाला वै. प्रकार कोणता घडायला हा? कोणता तरी प्रकार घडायला. शिदुऱ्या बुत्त्या घेतल्या संगतीला 7 जणी भनी मिळून त्या वेळेला. निघून कुठं आल्या त्या टायमाला. चिंचणी नगरातून शिदुऱ्या बुत्त्या संगतीला भनी वाट लागल्या होत्या चालायला. वनानं वन लावल्या होत्या धुंडायला. वनान वन हिंडत या 7 जणी भनी त्या वेळेला निघून आल्या पहिल्या वनाला. कोणच्या वनाला आल्या त्या ठिकाण्याला. राजहंस मांजराचा शोध नव्हता लागायला. आणि त्या ठिकाण्याला भनीनी पहिलं वन सोडायला निघून गेल्या दुसऱ्या वनाला. आणि त्या पूर्वीच्या काळाला राजहंस मांजराचा शोध नव्हता लागायला. वाईट वाटत होतं बनींच्या जीवाला. भंडाऱ्याचं भूषण कांबळ्याचं निशान देवाला. देवाला माझ्या मायेवाच्या भावाला. भंडाऱ्याचं भूषण कांबळ्याचं निशाण देवाला. देवाला माझ्या मायेवाच्या भावाला. भंडाऱ्याचं भूषण कांबळ्याचं निशान देवाला. देवाला माझ्या मायेवाच्या भावाला. भंडाऱ्याचं भूषण कांबळ्याचं निशाण देवाला. देवाला माझ्या मायेवाच्या भावाला. माईचा डोंगर हिरवा गार हळदी बनाला आलाय बार. 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 हळद कुंकुमाये वाच नटन जरीची चोळी सोन्याचं लावलंय बटन. हळद कुंकुमाये वाट नटन. घरीची चोळी सोन्याचं लावलंय बटन.
नटन जरीची चोळी सोन्याचं लावलंय बटन हळद कुंकू मायेवाच नटन जरीची चोळी सोन्याचं लावलंय बटन माईचा डोंगर हिरवा गार आंब्याच्या बनाला आला या भार माईचा डोंगर हिरवा गार आंब्याच्या बनाला आला या भारे माईचा डोंगर हिरवा गार आंब्याच्या बनाला आला या भार माईचा डोंगर हिरवा गार आंब्याच्या बनाला आला या भारे चांदीचं काही तळघोण लावलं त्याला जत्रा भरली मायवाला जायचं मला चांदीचा कैदाळ गोंड लावलं त्याला जत्रा भरली माईवाला जायचं मलाव माईचा डोंगर हिरवा गार लिंबाच्या बनाला आला या भार माईचा डोंगर हिरवा गार लिंबाच्या बनाला आला या भारे माईचा डोंगर हिरवा गार लिंबाच्या बनाला आला या भार माईचा डोंगर हिरवा गार लिंबाच्या बनाला आला या भारे भंडारा फुललाय माये वाच्या रूपान हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपान भंडारा फुललाय माये वाट्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने माया करुसली बसली पलंगावरी लाडाचा बिरदेव खेळतो मांडीवरी माया करुसली बसली पलंगावरी लाड्याचा बिरदेव खेळतो मांडीवरी प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला वनानं वन हिंडत मांजराचा शोध लावत त्या टायमाला त्या 7 जणी बनी निघून कुठं आल्या त्या टायमाला 7व्या वनाला आल्यानंतर त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला 7 जणी भनी लागल्यात मांजराचा शोध लावायला एवढ्यात राहणं मांजर नजर पडलं डोंगरच्या येल्लोवाला आणि वडील भनीला आनंदी आनंद झाला त्या 7 जणी बनीला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला 7 जणी बहिणीने मनाचा विचार करायला येडा दिला त्या राहणं मांजराला मांजर धरलं तिने त्या 7व्या वनाला ठरल्यानंतर त्या ठिकाण्याला मायवाच्या वट्यामध्ये घातलं त्या टायमाला आनंदी आनंद झाली मायावा त्या टायमाला आनंदित झाली माया का त्या भयासूर वनामध्ये त्या वेळेला झाल्यानंतर त्या पूर्वीच्या काळाला सकाळचा दिवस आलाय दुपारला भर उन्हाच्या काराला दुपारच्या पाऱ्यात भर उन्हाच्या कारात या 7 जणी भनी बरका निघून कुठे गेल्या त्या वेळेला एका दाट झाडाच्या सावलीला हाल बघा वड्याला 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 दाट बघा सावलीला दाट बघा सावलीला दाट बघा सावलीला दाट बघा सावलीला आणल्याल्या शिदोऱ्या आणल्याल्या शिदोऱ्या आल्याल्या सिंदुऱ्या आल्याल्या सिंदुऱ्या शिदोऱ्या त्याने सोडायला जेवण लागल्या जेवायला सिंदुऱ्याने सोडायला जेवण लागल्या जेवायला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला सकाळचा दिवस आलाय भनिष्णी दुपारला दुपारच्या पाऱ्याला भर उन्हाच्या कराला या 7 जणी भनी गेल्या हाळवड्याला गेल्यानंतर त्या टायमाला दाट झाडाच्या सावलीला बहिणीने काय केलं त्या ठिकाण्याला आणलेल्या शिदुऱ्या बुत्त्या सोडायला जेवण जेवायची सुरुवात केली तिने त्या ठिकाणी आता पहिला घास मुखामध्ये घालाय त्या टायमाला 7 जणी बहिणीने पहिला घास मुखामध्ये घातला त्या टायमाला एवढाच प्रकार कोणता घडायला लेक चालली नांदायाला गाडी वाजती खडा खडा गाडी वाजती खडा खडा आई रडती धडा धडा चालली नांदायाला गाडी वाजती कडा कडा गाडी वाजती कडा कडा आई रडती कडा कडा चालली नांदायाला बाप बघतो चोरावानी बाप बघतो चोरावानी अश्रू गाळतो मोरावानी चालली नांदायाला बाप बघतो चोरावानी बाप बघतो चोरावानी असू गाळतो मोरावानी चालली नांदायाला अडवा लागला गाजर ओपा अडवा लागला गाजर ओपा जन्म देऊन काय होन पा चालली नांदायाला अडवा लागला गाजर व पाडवा लागला गाजर व पा जन्म येऊन काय वन पा चालली नांदायाला हाय बाबावळीचा पाला आई बापानं जन्म दिला धनी कुणाचा कोण झाला चालली नांदायाला बाबाचा पाला बाबानं जन्म दिला घरी कुणाचा कोण झाला माळ्याच्या माळ्या मंदी बघा मेथीला सुटली बोंड
घास मोडला हात मांजराला घातला त्यावेळेला. घातल्यानंतर त्या टायमाला दुसरा घास मोडला हातात धरला. एवढ्यात त्या कुदळी नंदन वनामध्ये जळकटीच्या वनामध्ये तान्ह्या बाळाच्या केवळ घशाचा कानी उतार आला त्यावेळेला. आल्यानंतर त्या टायमाला मायाकानं हातातला घास टाकला दरतरीला. बोलत होती सात जणी भनीला. तान्ह्या बाळाचा आवाज लागला यायला म्हणून त्या आवाजाच्या दिशेनं मायाका निघून गेली त्या कुदळी नंदन वनामध्ये त्यावेळेला. गेल्यानंतर त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला? कोणता तरी प्रकार घडायला. वटलेल्या पिंपळाच्या शेंड्याला तान्ह्या बाळाचा पाळणा सूर्याच्या किरणानं लागलाय चमकायला. आनंद झाला करण्या माहेवाला. झाल्यानंतर त्या टायमाला प्रकार कोणता घडायला? कोणता तरी प्रकार घडायला. आनंदाच्या भरामध्ये करण्या माहेवानं काय करायला हाय? काय केलं त्या ठिकाण्याला 7 जणी भनिनी मानाप्रमाणे मांडका सुट घालायला बाळ सोडण्यासाठी प्रयत्न लागल्यात करायला. परंतु काय झालं त्या टायमाला यश नव्हतं कुणाला यायला. एवढ्या वेळ त्या टायमाला करंड्या मायकानं मांडका सुटा घालायला मिट्टी मारली झाडाला. कैलासपती भगवंताचं नाव घेतलं तिने त्या ठिकाणाला. आणि पाळणा सोडला त्या टायमाला. प्रकार कोणता घडायला? कोणता तरी प्रकार घडायला. अहो, कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात कोकणच्या खोऱ्यात कोकणच्या खोऱ्यात कोकणाच्या खोऱ्यात कोकणाच्या खोऱ्यात करवीर तालुका करवीर तालुका करवीर तालुका करवीर तालुका तालुक्याच्या बाजूला पंचगंगा काटाला. तालुक्याच्या बाजूला पंचगंगा काठाला तीर्थाच्या जाग्याला शिय माझ्या गावाला. तीर्थाच्या जाग्याला सिया माझ्या गावाला संजुवी गायाला सरदार माझ्या जोडीला. संजुवारी गायाला सरदार माझ्या जोडीला संजुवी गायाला सरदार माझ्या जोडीला. संजुवारी गायाला सरदार माझ्या जोडीला सर्जेराव दुळापा हायत माग सुराला. सर्जेराव दुळापा हायत माग सुराला हायत माग सुराला संदीप या गुमक्याला. हायत माग सुराला संदीप या डोलाला संदीप या डोलाला सुरेश आय गुमक्याला. संदीप या डोलाला सुरेश या गुमक्याला सुरेश हाय गुमक्याला संत राम सवडीला. संताय गुमक्याला संत राम सवडीला या बी बघा परटीला मार्ग बघा दर्शन. या विभागा पटीला मार्ग बघा दर्शन कुमार या नावाचा कुमार या नावाचा कुमार या नावाचा कुमार या नावाचा जाधवाच्या कुळीचा शिय माझ्या गावचा. जाधवाच्या कुळीचा सिंह माझ्या गावाचा मुलगा हाय कुणाचा सूर्यकांत मामाचा. मुलगा आहे कुणाचा सूर्यकांत मामाचा सूर्यकांत मामाचा सूर्यकांत मामाचा. सूर्यकांत मामाचा सूर्यकांत मामाचा भक्त हाय कुणाचा भक्त हाय कुणाचा. भक्त आहे कुणाचा भक्त आहे कुणाचा ज्योतिबाया देवाचा ज्योतिबाया देवाचा. ज्योतिबा